पुढची बातमी बघूयात. मनसेच्या संदर्भातलीच ही बातमी आहे, कारण अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये पक्षप्रवेश केलाय. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाला आता सुरुवात झालेली आहे. तर वेगवेगळ्या पक्षांमधून आता मनसेमध्ये हा पक्षप्रवेश होताना आपण पाहतोय. नाशिकमधले हे जे पदाधिकारी होते ते आता मनसेमध्ये सध्या येताना दिसत आहेत आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची भेट घेऊन आता त्यांनी हा पक्षप्रवेश केलेला आहे. आपल्याला माहिती आहे, आगामी सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि या सगळ्यासाठी आता मनसेकडून सुद्धा जोरदार मोर्चे बांधणी केली जाते. अगदी याच आठवड्यामध्ये काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावरती सुद्धा गेले होते. मात्र पावसामुळे त्यांना हा दौरा काहीसा आटोपता घ्यावा लागलेला होता. त्यामुळे नाशिकमधले हे सगळे पदाधिकारी सध्या राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि तिथल्या वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आता मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे. निशांत देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील. ईशान, आता आपण बघू शकतो तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश चालू आहेत. हे सर्व जे पदाधिकारी आहे भाजप राष्ट्रवादी मधले नाशिक मधले पदाधिकारी आहेत. आपण बघू शकतो काही दिवसातच महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील. त्याच्या आधी हा पक्षप्रवेश अत्यंत महत्वाचा मानला जातो. 4 दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कुठेतरी नाशिक दौऱ्यावर होते. त्यानंतर हे मोठं इनकमिंग म्हणावं लागेल आपल्याला. नाशिकमधून जे पदाधिकारी आहेत हे आता मनसेमध्ये दाखल होत आहेत. त्याचबरोबर थोड्या वेळाने रत्नागिरीमधले देखील काही पक्षप्रवेश हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे करणार आहेत. आणि एकंदरीत हे सर्व महत्वाचं आहे, कारण की महानगरपालिका हा युग घातलाय आणि कुठेतरी आता मनसे ऍक्टिव्ह मोडमध्ये आली आहे असं देखील आपल्याला म्हणावं लागेल. मोठ्या प्रमाणावरती लोक हे मनसेमध्ये येत आहेत आणि महत्वाचं म्हणजे कुठेतरी भाजप आणि राष्ट्रवादीमधले जे पदाधिकारी आहेत हे इनकमिंग हे मनसेमध्ये अधिक आहे. यामिनी, अगदी ईशान, धन्यवाद माहितीसाठी.